तर मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो या जंगलामध्ये आपण आलेलो आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वारा सुटलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज थोडासा कमी येऊ शकतोय। तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे जे आपले पाण्याचे डोंगर आहेत त्या पाण्याच्या डोंगरा ठिकाणी आपण आलेलो आहे। तर आता पावसाचा दिवस आहे, तरी पण मित्रांनो पावसाच्या दिवसाला या ठिकाणी पक्षी या ठिकाणी आंघोळ करायला येतात। तुम्ही माझं बऱ्याच जणांनी व्हिडिओ माझे पाहिले असतील, माझे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना माहिती, पण ज्या मित्रांनी माझे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी माझ्या रोहिदास पारधी नाव हे सर्च करून माझे व्हिडिओ तुम्ही पहा। कारण या ठिकाणी आपण पक्षी आणि प्राण्यांना पाणी घालत असतो। तर आपण या ठिकाणी येण्याचं कारण, तर मित्रांनो आत्ता आम्ही या जो मी राहतोय, मी जुन्नर तालुक्यातील शेवटच्या टोकाला माझा हातवीस गाव आहे। पुण्यामध्ये जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यातील ही जो सह्याद्रीचा पट्टा आहे या सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये आमचं या दऱ्याखोऱ्या डोंगरमध्ये आम्ही राहतोय। तर मित्रांनो हा आमचा जो सह्याद्रीचा पट्टा आहे हे जबरदस्त असं पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणचं आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन स्थळ भरपूर येतं आणि या ठिकाणी जंगल जमीन पक्षी प्राणी हे जे आहेत या पक्षी प्राण्यांना पाणी घालायचं काम मी करतोय। त्यांना या ठिकाणी जंगलामध्ये ज्या ठिकाणी पाणी नाही त्या पक्षी प्राण्याला पाणी घालायची सोय आपण या ठिकाणी करत असतोय। तर मित्रांनो या ठिकाणी सांगायचं एकच कारण आहे, आता आमच्या या सह्याद्रीच्या या पर्वत रांगेमध्ये भोरंडे या गावामध्ये हे जो आदिवासी हा जो पट्टा आहे या पर्वत रांगेमध्ये या सह्याद्रीच्या पट्ट्यावरती अदानी प्रकल्प या ठिकाणी प्रकल्प जो राबवतोय त्या प्रकल्पाचा आम्हाला या ठिकाणी आमच्या परिवाराला, आमच्या या सह्याद्रीच्या पट्ट्याला, पक्षी प्राण्यांना आणि आम्हाला खूप मोठा धोका आहे या प्रकल्पापासून। तर या प्रकल्प बंद होण्यासाठी आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ वाकडेवाडी पुणे या ठिकाणी आमचं काल आंदोलन होतं, पूर्ण आदिवासी बांधवांचं आंदोलन होतं। आणि हे आंदोलन याच्यामुळे आहे की हा जो अदानी प्रकल्प आमच्या या आदिवासी भागामध्ये जो राबवायचं काम जो अदानी करतोय, जो अदानी जो बांधणार आहे ह्यो आम्हाला नको आहे। कारण मी तुम्हाला यासाठी या ठिकाणी का घेऊन आलो आहे, तर माझा हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो जास्तीत जास्त व्हायरल करा। कारण आमच्या या भागामध्ये आम्ही पक्षी आणि प्राण्यांना जीवदान देण्याचं काम करतो आहे आणि वरून हे जे शासन आहे हे जे सरकार आहे हे कोणताही विचार न करता अदानीला या ठिकाणी प्रकल्पाला मान्यता देतो आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे कारण काय, कारण आम्ही जेवढं आमच्या मुलाबाळांना जीव लावत नाही एवढं मी प्राण्यांना जीव लावतोय, पक्ष्यांना जीव लावतोय आणि पाणी या ठिकाणी घालायचं काम करतोय। तर मला एवढंच म्हणायचे, हा जो प्रकल्प आहे अदानीचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्पाला आमच्या ग्रामस्थांची किंवा आमच्या ग्रामपंचायतची ग्रामसभेची कोणत्याही आमच्या ग्रामसभेची मान्यता न घेता हा प्रकल्प या ठिकाणी उभारायला लागले आहेत। तर मित्रांनो आम्ही काल वाकडेवाडी पुणे या ठिकाणी जे प्रदूषण नियंत्रण जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आमचं आंदोलन होतं। तर त्याने आता 21 तारखेची जी जनसुनावणी होती ती रद्द केलेली नाही, ही जी जनसुनावणी होती ही रद्द केलेली नाही आहे, त्यांनी फक्त स्थगिती दिलेली आहे। तर मित्रांनो ही जी स्थगिती आहे ही आम्हाला रद्द करायची, हा प्रकल्प आम्हाला नको आहे। आमचा जो हक्क आहे, आमचा जो पेसा कायदा आहे, कारण हे जे पेसा कायदा जो आम्हाला अधिकार दिला आहे आमच्या गावाचा तो अधिकाराने आम्ही बोलत आहोत मित्रांनो। तर माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आमचा हा जो अधिकार आहे ना हा आम्हाला मिळाला पाहिजे। कारण आम्हाला न विचारता, आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणी हा जो अदानी प्रकल्प राबवायचं काम चाललेलं आहे तर हा अदानी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। मला फक्त एवढं सांगायचे की आम्ही या ठिकाणी माझा व्हिडिओ तुम्ही पहा, आम्ही पक्षी प्राण्यांना किती जीव लावतोय। या प्रकल्पापासून आमच्या पूर्ण सृष्टी ही ज्या सह्याद्री पट्ट्याची ही जी सृष्टी आहे प्राणी येतं की जे आम्ही हे जे सर्व जंगल जमीन ही जी आहे याच्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे मी बोलतोय खूप मोठा परिणाम होणार आहे या प्रकल्पापासून। त्याच्यामुळं मित्रांनो मी सांगतोय आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही। कितीही आम्हाला काही करावं, आमचा जीव जरी गेला, आमचा जीव जरी जाण्याची जरी वेळ आली तरी हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। मित्रांनो मी तुम्हाला तुम्ही साईडला पाहू शकता, या ठिकाणी आपण पक्षी प्राण्यांना अशा प्रकारे आपण पाणी घालतोय। कशासाठी घालतोय, तर कारण त्यांचं जीवन जगावा। जसं आपलं जीवन आहे तसं पक्षी प्राण्यांचं सुद्धा जीव आहे, हे आम्ही याच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो। बघा हे प्राणी आणि पक्षी पाणी टाकलं या ठिकाणी पाणी प्यायला येतं। तर
मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या याला जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा, कारण हे सर्व अदानीचा हा जो प्रकल्प आहे हा स्वतःचं पोट भरण्यासाठी, न कोणाच्या जमिनीचं, न कोणाचं या आमच्या आदिवासी बांधवांचं, न पक्ष्यांचं, न प्राण्यांचं, न या जंगल जमिनीचं, न हे सह्याद्रीच्या कोणत्याच याचं हे विचार न करता हा फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी हा प्रकल्प आमच्या या आदिवासी भागामध्ये आणता. तुम्ही खाली बनवा, तुमचे काय स्वतःचे जमिनी अशी जागा जमीन असेल तिकडे बनवा, आम्हाला त्याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे हा आम्हाला होऊ द्यायचा नाही. मला एवढं सांगायचं आहे की हे जे मी करतोय हे पक्षी प्राण्यांसाठी आम्ही करतोय हे तुम्ही पहा, आणि मग तुम्ही आम्हाला विचार करा तुम्ही की कोणत्या ठिकाणी काय करायला पाहिजे. तर आम्ही थोडक्यात मित्रांनो, आम्ही जे प्रदूषण मंडळावरती जे आत्ता कालचा जो आमचा जो मोर्चा होता, हे आंदोलन होतं, आम्ही हे नेलं होतं, तिथलं थोडक्यात मी तुम्हाला दृश्य दाखवलं होतं. चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे आमचं म्हणणं आहे हे म्हणजे तुम्हाला सांगा की हे खरं झालं पाहिजे. मला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो, कारण हा प्रकल्प आम्हाला होऊच द्यायचा नाही. कारण तुम्ही पाहता या ठिकाणी माहिती आहे माझ्या यूट्यूबवर, माझ्या सबस्क्रायबर मित्रांना की आपण काय करतोय, आम्ही काय करतोय. आणि या ठिकाणी तुम्ही जर या असे प्रकल्प जर राबवत असेल तर आमच्या प्राण्यांचं आणि आमच्या याचं किती हाल होणार आहेत मित्रांनो. म्हणजे याचं हे नष्टच होऊन जाईल, हे सर्व जंगल जमीन, हे प्राणी पक्षी पूर्ण नष्टच होऊन जातील. तर थोडक्यात मी तुम्हाला कालचं थोडंसं याच्यामधलं मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवतोय. तर व्हिडिओ कुठे स्क्रीन होता, व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा. धन्यवाद. या जरा आपलं जे टाळ्या खडकातील जे काही गाणं आहे ते एकदा ऐकावा या अधिकारी बांधवांना. आमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की हा आदिवासी जंगलात राहतो, हा लाजरा आहे, भुजरा आहे. बघा तुम्ही आता आमच्या या तरुणाच्या तोंडून काय तुम्हाला ऐकायला भेटते. अदानी हटाओ, अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ, राज्य शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सुंदरवाशांच्या मुळावरती उठलेला राज्य शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सह्याद्रीच्या मुळावरती उठलेलं केंद्र शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. शिवरायांचा इतिहास बुजवायला निघालेला केंद्र शासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सर्वांना जय आदिवासी. सुरुवातीला 2-3 गोष्टी क्लिअर करू आणि मग आपलं गाणं म्हणू. लक्षात घ्या, देशावर सध्या व्यापाऱ्यांचं राज्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना जाम लुटलेलं आहे. त्या लुटीचा बदला घेण्यासाठी हे सह्याद्रीत आले बरं का, लक्षात घ्या. हे सर्व समाज बांधवांसाठी आहे आणि महाराष्ट्रासाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अदानींनी महादेव कोळ्यांच्या एरियात येऊन चूक केली, लय मोठी चूक केली. आणि एक टाळ्या वाजून दाखवून द्यावा नाही लागणार. हा अतिशय लांब पल्ल्याचा लढा आहे. आपल्या रानात नवीन डुकरा सोडलेली आहेत आणि जर डुकरांनी आळा घालायचा असेल तर तुमच्याकडे संघटना रूपी वाघुरी पाहिजे. त्या वाघुरीच्या दंडाला कार्यकर्ता रूपी जोरदार जोर पाहिजे आणि विचारवंत रूपी हाडुबळ पाहिजे. ते अदानीच्या अशा ठिकाणी पडलं पाहिजे का त्यांना परत म्हणलं पाहिजे टरबुजा साहेब मला इकडे नका आणू. तर मुद्दा असा आहे की हा डुक्कर नाहीये. इथं पाठीमागं तुमच्या हसवीचे युट्यूबर बसलेले रोहिदास पारधी, त्यांनी अलीकडे एक व्हिडिओ टाकलाय. आपल्या रानाचा ज्या प्राण्याशी संबंध नाही असा प्राणी आपल्या रानात सोडलाय आणि त्याचं नाव आहे गवा. काय गवा? मग आता तुम्ही डुकराली वाघुरी इंडले आहात, गव्याला कशी वाघोर लागेल? असा तसा गवा नाही तो अमेरिकेत गुतला होता. कुठं गुतला होता माहित आहे का? लय बेकार गुतला होता. पण तिथं लय काय चारला आणि त्याला सोडवलं आणि तो आता आपल्या रानावर येतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला किती मोठी वाघोरी नाही लागेल. तुमचे कलाकार, कार्यकर्ते, युट्यूबर, फिल्मकार, विचारवंत
शहरातल्या संघटना, मावळातल्या संघटना, सरपंच परिषदा, बचत गट या सगळ्यांना एकजूट करावी लागेल. हायकोर्टाच्या लढ्याचं मगाशी साहेब बोलले त्वरित, म्हणजे आता कमिटी बरोबर नंतर बोलूच की ह्याच्या खाचा खोचा कशा असतील, त्या जाहीर बोलण्याचा भाग नाही. मला ज्यासाठी बोलवले ते बोलू. आता मात्र कोरस उभे राहा. कोण कोण कोरस देते? हा लढा जेव्हा तीव्र होईल तेव्हा इथं फक्त कोरस नसेल, गायक नसेल, तर इथं डब सुद्धा असेल आणि ढोलकी सुद्धा असेल आणि त्यावेळेस आपण यांना घाम फोडू. अरे टेकडीच्या पायथ्याला छोटासा गाव रे, जंगलचा राजा आहे तुझं नाव. पायथ्याला छोटासा गाव रे, जंगलचा राजा आहे तुझं नाव. अरे टेकडीच्या पायथ्याला छोटासा गाव रे, जंगलचा राजा आहे तुझं नाव. टेकडीच्या वाट्याला छोटासा गाव रे, जंगलचा राजा आहे तुझं नाव. अरे कुराड घेऊन जातो फाट्याला, भीत नाही कधी तू चुकाट्याला. भीत नाही कधी तू काटायला.